नाशिक महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आता नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार आहेत। खरं तर स्वीकृत नगरसेवक पदाच्या ज्या जागा आहेत त्या भाजपच्या वाट्याला अधिक येणार आहेत। जवळपास किती जागा ह्या भाजपच्या वाट्याला येणार आहेत आणि याचा क्रायटेरिया काय असणार आहे? भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला तौलनिक बळानुसार 6 स्वीकृत नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे जाणार आहे आणि त्यानुसार 6 नगरसेवक निवडले जातील। आपल्याकडे इच्छुकांची संख्या किती आहे? 500 पेक्षा जास्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी इच्छुक म्हणून आमच्याकडे अर्ज केलेले आहेत। त्यातून जे 6 होतील, प्रदेश कोर कमिटी जो निर्णय घेईल ते 6 स्वीकृत नगरसेवक होतील। या इच्छुकांमध्ये जे नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली होती ते पराभूत उमेदवार देखील इच्छुक असल्याची माहिती मिळाली। त्यांनी पण पक्षाकडे स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळावी असे अर्ज केलेले। प्रदेश कोर कमिटी त्याबाबतचा निर्णय घेईल आणि प्रदेश कोर कमिटीने जर त्यांच्यापैकी काहींना संधी दिली तर देऊ शकतील, ते पण होऊ शकतं। खरं तर मागच्या वेळी नगरपालिका निवडणुकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये एबी फॉर्म वाटपावरून बराचसा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला होता। अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती, अनेक निष्ठावंतांनी डावलल्याची भावना व्यक्त केली होती। त्यामुळे या स्वीकृत पदासाठी आता कुठेतरी निष्ठावंतांना न्याय मिळेल का? निश्चितच परवाच गिरीश भाऊ महाजनांनी सांगितलेलं आहे, पक्षातले जे वर्षानुवर्ष काम करणारे सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांचा प्राधान्यक्रमाने विचार होईल असं गिरीश भाऊंनी सांगितलेलं आहे। या 500 आपण जे सांगितले 500 पेक्षा अधिक आहेत, यामध्ये आपण देखील स्वतः इच्छुक आहात? मी पण इच्छुक आहे, पण शेवटी नगरसेवक पदाला पण मी इच्छुक होतो। आम्ही दोघांनी फॉर्म भरले होते, परंतु पक्षाने निर्णय घेतला की अध्यक्ष म्हणून तुम्हाला लढता येणार नाही, मी फॉर्म सबमिट केला नाही। खरं तर निवडणुकीवेळी अनेकांना आपण पक्षातनं निलंबित केलं होतं, हकालपट्टी केली होती, ते पुन्हा एकदा पक्षामध्ये येत आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। मग ते आले, खरं तर स्वीकृत नगरसेवक पदाची जी निवड अद्याप बाकी आहे, मग ते आल्यानंतर त्यांना देखील संधी मिळू शकते? तसं काही ठरलेलं नाही, परंतु त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हाला पुन्हा भारतीय जनता पार्टीत सहभागी व्हायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे। त्यानुसार प्रदेश भाजपला आम्ही सूचना केलेली आहे, प्रदेश भाजपला कळवलेलं आहे। प्रदेश भाजप जो निर्णय घेईल त्याप्रमाणे जर त्यांना पक्षात यायचं असेल तर ते घेतील आणि काम करतील पक्षाचं। नक्कीच आपल्यासोबत भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार होते। खरं तर भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या जी आहे ते दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे कुणाला संधी मिळते आता हे येणारा काळच सांगेल। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।